तो वाचत होतो आणि त्यात एक आर्टिकल आले. रुपया माहिती आहे तुम्हाला काही दिवसापासून डॉलरच्या तुलनेत खूप पडतोय आणि द इम्पॅक्ट ऑफ रुपी विकनिंग. पण खरंच असं का फक्त रुपयाच पडतोय का? कारण त्या निर्मला सीतारामन कधी कधी म्हणते की रुपया वीक नाही होत तर डॉलर स्ट्रॉंग होत चाललाय. तर खाली पण बघू शकतात तुम्ही, फॉल ऑफ डॉलर, फॉल वर्सेस डॉलर. जगातल्या ज्या सगळ्यात परमनंट करन्सी ब्रिटिश पाऊंड, जॅपनीज येन, युरो, चायनीज युआन, तर सगळ्यात कमी इंडियन रुपी पडला आहे. तर जगाच्या तुलनेत तर आपण चांगलं करावलं समजा डॉलरच्या तुलनेत. हा सगळा सप्लाय अँड डिमांडचा खेळ आहे. तर शार्प डिव्हॅल्युएशन ऑफ इंडियन रुपीज ड्रिव्हन बाय कॅपिटल आउटफ्लो. तर माहिती आहे अमेरिकेत ट्रम्पचं सरकार आल्यापासून तिथं जास्त त्या मार्केटमध्ये जास्त इन्व्हेस्टरचा विश्वास वाढला आहे. म्हणजे FDI, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टर आणि FI हे सेल करायचे. ते सेल करताना कशात करणार? आता रुपीमध्ये करणार आणि डॉलर घेऊन जाणार ना वापस. मार्केटमध्ये रुपी वाढणार आणि डॉलर कमी होणार, त्याच्यामुळे रुपीची व्हॅल्यू घटणार. आणि आपण आपण इम्पोर्ट जास्त करतो, तर त्याच्यामुळं पण आपल्याला डॉलर जास्त लागतात इम्पोर्ट करण्यासाठी. रुपी डिप्रिशिएट झाला तर एक्सपोर्टवाल्याचा फायदा होतो. कारण अगोदर $100 सामान विकलं, $1 ₹80 असला तर 8,000च भेटायचे. पण आता $100 सामान विकलं आणि $1 ₹90 असले त्यांना किती? ₹9,000 भेटायला. म्हणजे जे एक्सपोर्ट करतात त्यांना फायदा होतो रुपी डिप्रिशिएशनचा. इम्पोर्ट करतात, रुपी अप्रिशिएट झाला तर इम्पोर्टवाल्यांना फायदा होतो. कारण काय होतं, त्यांना अगोदर समजा $100 सामान घ्यायला त्यांना ₹8,000 लागायचे, $80 $1 असला.